नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी गेली 5 वर्षापासून बरेचसे केक बनवले, पण युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला भेटण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. आपण आजकाल बाहेर बाजारातील भेसळयुक्त पदार्थ, स्वच्छतेचा प्रश्न आणि त्याबद्दल आपल्या डोक्यात असणाऱ्या असंख्य शंका आणि पैसे देऊन सुद्धा आपल्याला हवी तशी चव आणि स्वाद मिळत नाही. ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला घरच्या घरीच अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने करता आल्या तर तुम्हाला त्यापासून आनंदच मिळेल. तर यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी बेसिक टू ॲडव्हान्स स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. जसे की केकचा स्पॉन्ज कसा तयार करायचा, केकच्या परफेक्ट लेअरिंग कशा करायच्या, चाकूच्या सहाय्याने कशा कट करायच्या, धाग्याच्या सहाय्याने कशा कट करायच्या, केकला क्रमकोट कसं करायचं आणि केकला फायनल डेकोरेट कसं करायचं, ह्या सर्व गोष्टी आपण बघणार आहे. तसेच आपण टी टाइम केक सुद्धा बघणार आहे. जसे की आटा जागरी केक आहे, मावा केक आहे, रसमलाई टी टाइम केक आहे, बनाना कॅरमल केक आहे, असे आपण बरेच ड्राय केक सुद्धा बघणार आहे. तसेच आपण कुकीज पण बघणार आहे, हेल्दी कुकीज, जसं की गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कुकीज असतात, आपल्या ओट्स पासून बनवलेल्या कुकीज असतात आणि रागीच्या पिठापासून बनवलेल्या कुकीज असतात. ह्या सर्व कुकीज, अशा अनेक प्रकारच्या कुकीज आपण बघणार आहे. तसेच आपण सर्व प्रकारचे, सर्व फ्लेवरचे आईस्क्रीम सुद्धा बघणार आहे आणि आपण बन, ब्रेड, डोनट आणि बोंबोलोनी हे सुद्धा प्रकार बघणार आहे. तसेच आपण घरगुती रेसिपी ह्या सुद्धा बघणार आहे. तर चला मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज मला होती एका पायनॅपल केकची ऑर्डर, जी की बटरफ्लाय थीम मध्ये मी डेकोरेट केलेली होती. आपण बघूया की आपल्याला केक बेक करण्यासाठी असं एक पातेलं हवं आहे आणि ते पातेलं आपण कोणतं पण घेऊ शकतो. घरात आपल्या जे अवेलेबल असेल ते, आणि त्यात एक स्टँड ठेवायचं. असं स्टँड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादी प्लेट्स, वाटी काही पण ठेवू शकता. आणि 5 मिनिटे आधी आपल्या जो पातेला आपण घेणार आहे त्याला प्रीहीट करायला ठेवूया. तर असं मी एक पातेलं घेतलं आणि त्याला प्रीहीट 5 मिनिटं आधी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे कमी फ्लेमवर. तर चला आपण आता बघूया की आपण जो केक टीन, तुमच्याकडे हा असा केक टीन असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही एखादा स्टीलचा डबा वगैरे असा घेऊ शकता. त्याला ऑइल ब्रशने ऑइल लावून घेऊया. साईडने पण आपल्याला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे. आणि आता आपण बघूया की आपल्याला प्रीमिक्स किती घ्यायचा आहे. मी इथे व्हॅनिला प्रीमिक्स घेतलाय आणि मला हा पाऊण केजीचा केक करायचा आहे. तर मी त्यासाठी 260-70 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे. तर या प्रीमिक्स मध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं आहे आणि जेणेकरून ते आपल्याला जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि पातळ पण करायचं नाही. त्यात 1.5 टेबलस्पून आपल्याला ऑइल टाकायचं. हाफ केजी साठी आपण 1 टेबलस्पून टाकतो. तर चला आपलं बॅटर तयार आहे. आता आपण क्रीम कडे वळूया. तर क्रीम आपल्याला प्रोपोलाइट घ्यायची आहे. तुम्ही कोणती पण क्रीम घेऊ शकता आणि ती क्रीम एकदम चिल्ड हवी आहे आणि ती आपल्याला फ्रीजर मधून डायरेक्ट न घेता फ्रीज मध्ये काढून ठेवायची, जे लिक्विड फॉर्म मध्ये पाहिजे आहे. तर मी येथे पाऊण केजी करत आहे म्हणून मी येथे माझा जो कप आहे तर त्याने 1.5 कप मोजून घेतलेली आहे. हाफ केजी साठी 1 कप. तर चला आता आपण त्याला बीट करून घेऊया. बीट करताना सर्वात आधी आपल्याला लो फ्लेम मध्ये बीट करायची आहे. तर बघा, जेवढं आपलं लिक्विड क्रीम असेल तेवढी आपली फास्ट क्रीम बनून तयार होईल आणि ते स्टेबल पण राहते. जर आपण आईस क्रब असलेली किंवा डायरेक्ट घट्ट असलेली क्रीम जर आपण घेतली तर ती तेवढी स्टेबल राहत नाही, ती लवकर मेल्ट होण्याचे चान्सेस असतात. तर म्हणून कधी पण 3-4 तास आधी आपल्याला केक करण्याच्या 3-4 तास आधी क्रीम हे फ्रीजर मधून काढून फ्रीज मध्ये ठेवायची आहे, जेणेकरून ते लिक्विड फॉर्म मध्ये येईल आणि आपल्याला करायला सोपी होईल. तर हे बघा, आपल्या क्रीमला थोड्या अशा लाइनिंग दिसत आहे, म्हणजे आपलं क्रीम होण्यात आहे पण झालेलं नाहीये. आणि क्रीम झालं आहे हे कसं समजायचं ते पण मी सांगणार आहे. हे बघा, आपलं क्रीम अजून पातळच आहे.
तर आपल्याला अजून बीट करायचं आहे. बघा आता थोडस घट्टसर होत आहे ते. जसं जसं आपण बीट करणार तसं तसं ते घट्टसर होणार, त्यात लाइनिंग येत राहणार. आहे झालं आहे पण पातळच आहे हे. आपण बाउल उलट करून बघितलं तर त्यातून सांडणार नाहीये, पण ते झालेलं नाहीये. झालेलं आहे हे कसं समजायचं ते पण मी सांगणार आहे. ते बघा आपण अजून बीट करायचं आणि मशीन थोड्या थोड्या वेळाने बंद करायची, बंद करायची लगेच चालू करायची. त्यामुळे आपली मशीन पण चांगली थोडी जास्त काळ टिकणार. आणि हे बघा आपलं क्रीम आता होत आहे. याचे जे हे माउंटेन आहे हे असे करून बघायचे. ते माउंटेन झालंय पण ते थोडे वाकडे होत आहे, म्हणजे आपलं क्रीम अजून पण झालं नाही. अजून आपल्याला 2 मिनिट बीट करण्याची आवश्यकता आहे. आणि क्रीम परफेक्ट झालं तरच आपला केकला फिनिशिंग छान येईल. हे बघा आता आता बघा आपलं आपलं क्रीम एकदम घट्टसर होत आहे. आणि आपल्या याचे जे मशीनचे जे हे आहे ना पाते ते एकदम भरून आले आहे, म्हणजे आपलं क्रीम परफेक्ट झालं आहे. आधी आपले पाते भरून येत नाही आणि ते काढण्याची ट्रिक पण एकदम कमी कमी पावरवर आपण वरवर ओढले की त्यातलं सर्व क्रीम निघून जाते. आणि हे बघा आपलं क्रीम आता परफेक्ट झालेलं आहे. ही आहे परफेक्ट क्रीम होण्याची सिम्बॉल्स. तर आता आपला बेस पण अर्धा घंटा आपण ठेवलेला आहे, 30 मिनिटे लावलेला, 30 मिनिटे आपण वेळ दिला होता. 30 मिनिटात आपला बेस हा एकदम रेडी आहे. त्याच्या आता आपण कडा मोकड्या करून घेऊया आणि त्याला इझिली बघा हा रिमूव्ह झालेला आहे. बघा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी आणि छान झालेला आहे. तर आता मी इथे चाकूच्या सहाय्याने याचे म्हणजे 4 लेअर करून घेत आहे. तसं नॉर्मली आपण अर्धा किलो केकच्या 3 लेअर करत असतो. आणि अर्धा किलो केक साठी आपण जर कपाने मोजून घेतलं तर 1 कप प्रीमिक्स घेतो आणि वजनाने जर म्हटलं तर 160-170 ग्रॅम असं प्रीमिक्स येते. पण हा माझा पाऊण केजीचा केक आहे, तर मी याचे 4 लेअर करून घेत आहे. मी धागाच्या सहाय्याने पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये करून दाखवणार लेअर. तर आता आपल्याला हा करायचा आहे पाइनॲपल फ्लेवरमध्ये. तर त्यासाठी मी पाइनॲपलचं क्रश वापरलेलं आहे आणि मी थोडं पाणी घेतलं आहे आणि त्यात सोप करण्यासाठी त्यात मी थोडं 1 चम्मच पाइनॲपलचं क्रश मिक्स केलं आहे, जेणेकरून आपला जो स्पॉन्ज आहे त्याला पण सोपिंग दिली या पाण्याने, तर त्याला तो जो आपण फ्लेवर करणार त्या तो फ्लेवर येऊन जाणार. म्हणजे त्यात इसेन्स वगैरे काही आपल्याला टाकण्याची गरज नाहीये. हे बघा असं आपल्याला सोपिंग करायचं आहे आणि व्यवस्थित सर्व साईडने आपल्याला सोपिंग करायचं आहे. नंतर आपल्याला क्रीमची लेअर द्यायची आहे. तर क्रीमची लेअर देताना आपल्याला पॅलेट नाईफ व्यवस्थित सर्व साईडने स्प्रेड करायचं आहे. बघा साईडने पण आपलं जे एक्स्ट्रा क्रीम असते ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला क्रश टाकायचं आहे. क्रश टाकल्यावर पण आपल्याला ते सर्व साईडने पसरून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला जी पण वरची लेअर असते ती सरळ साईडने न ठेवता उलटी ठेवायची आहे. जर आपण ती सरळ ठेवली तर त्याचा जो डोम शेप आहे तो आपल्या केकला येईल, आणि अशी उलटी ठेवली तर तो ऍडजस्ट होऊन जाते. आणि मग आपल्याला क्रीमची लेअर द्यायची आहे. आणि तसंच पॅलेट नाईफच्या सहाय्याने आपल्याला हळूहळू ते सर्व साईडने आपल्याला पसरायचे आहे. आणि साईडने पण आपल्याला केक थोडा म्हणजे फिनिशिंग थोडी कव्हर करायची आहे. आणि नंतर आपल्याला पुन्हा क्रशची लेअर द्यायची आहे आणि ते पण पॅलेट नाईफच्या सहाय्याने सर्व साईडने पसरून घ्यायची आहे. नंतर आपल्याला तिसरी लेअर ठेवायची आणि त्याला पण जे आपण सोपिंगसाठी यूज केलेलं पाणी आहे त्याने सोपिंग करायची आहे. नंतर पुन्हा अजून आपल्याला क्रीमची लेअर घ्यायची आहे.
कारण की आपण यात 4 लेअर केलेले आहे. आणि मी यासाठी हाफ kg टीन वापरला आहे. आणि त्यानंतर अजून मी क्रश टाकलेला आहे. आणि क्रश टाकून पण ते आपल्याला सर्व साईडने पसरून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता आपल्या सर्वात जी खालची बॉटम साईडची आपली जी लेअर असते ती आपल्याला उलट्या साईडने ठेवायची आणि त्याचा जो बटर पेपर आहे तो रिमूव्ह करून टाकायचा आहे. आणि त्याला पण सोपिंग करायची आहे. आणि साईडने आता आपल्याला एकदा जे पण आपलं एक्स्ट्रा क्रीम आहे ते काढून घ्यायचं आहे. आणि आता वरच्या साईडने थोडंसं क्रीम लावून आपण या केकला आता क्रम कोट करूया. क्रम कोट करून तुम्ही जर केकला फायनल फिनिशिंग दिली तर तुमचा केक एकदम म्हणजे आकारात एकदम परफेक्ट दिसतो. असं करून बघा कधीतरी. थोडं थोडं क्रीम लावलंय मी. डायरेक्ट फायनल फिनिशिंग जर द्यायची असती मला इथे तर मी जास्त क्रीम लावलं असतं, म्हणून मी थोडं थोडं क्रीम लावत आहे. आणि क्रॅपरच्या सहाय्याने आता याला मी फिनिशिंग देणार आहे. क्रॅपर फिरवून आपल्याला त्याला साईडने फिनिशिंग देऊन द्यायची आहे. मी इथे फक्त क्रम कोट करत आहे. मी इथे पूर्ण डायरेक्ट फिनिशिंग करत नाही आहे, म्हणून मी एवढं थोडं क्रीम लावलेलं आहे, म्हणून माझ्या आतील जे आपला स्पॉन्ज आहे तो दिसत आहे. पुन्हा एकदा क्रॅपर फिरून जे पण एक्स्ट्राचं क्रीम आहे ते मी काढून घेत आहे. झालं. आता आपण याला काढून घेऊया बेसवर. बेसवर काढताना आपल्याला पॅलेट हे जे आहे आपलं बेस हा खालच्या साईडने ठेवायचा आहे टर्न टेबलच्या. आणि पॅलेट नाईफच्या साहाय्याने केक आपला पूर्ण टर्न टेबलवरून मोकळा करून घ्यायचा आहे. आणि त्याला अलगद आपल्याला उचलायचं नाही, थोडं असं ओढतच आणायचं आहे आणि आपला बेस एकदम वर उचलून त्यात हे करायचं. आता मी याला 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवलं होतं क्रमकोट केलेलं याला. आणि नंतर पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम भरून घेतलेला आहे. आणि आता आपण याला फायनल फिनिशिंग देऊया. तुम्ही इथे पॅलेट नाईफने पण डायरेक्ट क्रीम लावू शकता, पण जर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला तर तुमचा शार्प दिसायला सर्व साईडने व्यवस्थित क्रीम लागते. आणि आपला केकचा जो म्हणजे आकार आहे तो पण एकदम वरच्या साईडने पण मी क्रीम लावून घेत आहे पायपिंग बॅगच्या सहाय्यानेच. तर आता पॅलेट नाईफच्या सहाय्याने आपण वरची जी आपला टॉपचा जो भाग आहे त्याला व्यवस्थित पसरवून घेऊया, म्हणजे त्याला फिनिशिंग देऊया. आणि साईडला जे आपलं आहे तिथे आपल्याला पॅलेट नाईफ लावायची गरज नाही. तिथे आपण क्रॅपर जरी फिरवलं तरी आपल्याला एकदम छान फिनिशिंग येईल बघा. थोडंसं स्लिपिंग मोडमध्ये आपल्याला क्रॅपर फिरवायचा आहे. जर आपण एकदम असं म्हणजे त्याचा जो कॉर्नर आहे तो लावून जर आपण क्रॅपर फिरवलं तर आपलं जे क्रीम आहे केकचं ते निघून येणार आणि आपली फिनिशिंग व्यवस्थित होणार नाही, म्हणून स्लिपिंग मोडमध्ये घ्यायचं आहे. आणि वरच्या साईडचं एक्स्ट्रा क्रीम आपल्याला पॅलेट नाईफच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे. आणि हे लायनिंगचं जे क्रॅपर आहे याने मी साईडने लायनिंग दिलेले आहे. आणि माझा हा केक थोडा ब्ल्यू शेडमध्ये होता, तर मला वरच्या साईडने थोडा हलकासा ब्ल्यू शेड द्यायचा होता, पण थोडा कॅमेरा इथे व्यवस्थित सेट झालेला नव्हता म्हणून. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते व्यवस्थित दिसणार आहे बघा. मी थोडासा हलकासा सेट दिलाय आणि पायपिंग बॅगमध्ये ब्ल्यू कलरचं क्रीम थोडं मिक्स करून घेतलेलं होतं आणि ते मी खालच्या साईडने थोडं त्याला लावत आहे. मला हलका म्हणजे जास्त पूर्ण ब्ल्यू करायचा नाही आहे केक, थोडासा शेड करायचा आहे, म्हणून मी असा पायपिंग बॅगमध्ये भरून त्याला लावून घेत आहे. जिथे जिथे माझं व्यवस्थित लागलेलं नाही आहे तिथे मी अजून लावून घेते. आणि क्रॅपरच्या साईडने आता क्रॅपर आपल्याला वर जो आपला केक फिनिशिंग झालेला आहे त्याला टच होऊ द्यायचं नाही आहे. आपल्याला फक्त जो खालची साईड आहे तीच आपल्या क्रीमला टच होऊ द्यायची आहे बघा. आणि मला याला पण लायनिंग करायचं आहे,
तर आपल्याला वरच्या साईडला बिलकुल आपलं क्रॅपर टच होऊ द्यायचं नाही आहे. तर हा आपला केक तयार आहे. तर आता आपण करूया केकला डेकोरेट. आणि डेकोरेट करण्यासाठी माझ्याकडे हा सिल्वर स्प्रे आहे, त्याने केकला खूप छान शाईन येते. तर मी त्याला थोडासा स्प्रे करून घेतला आहे. आणि आता मला हा बटरफ्लाय थीममध्ये करायचा आहे, तर मी हॅपी बर्थडेचा इथे टॅग लावत आहे. आणि मला हा केक बटरफ्लाय थीममध्ये करायचा आहे. तर मी येथे ब्ल्यू कलरच्याच बटरफ्लाय घेतले आहे आणि त्याला टूथपिक अटॅच केलेले आहेत आणि त्या मी इथे लावून घेत आहे. अशा आपल्याला जशा छान वाटतील तशा आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. आणि ह्या माझ्याकडे काही छोट्या बटरफ्लाय आहेत ब्ल्यू कलरच्या, त्या मी अशा लावून घेतलेल्या आहेत. बघा, या बटरफ्लायमुळे केकला खूप सुंदर लुक आलेला आहे. आणि आता केकला आपण स्प्रिंकल्सने डेकोरेट करूया. तर यासाठी मी व्हाईट बॉल्स वापरलेले आहे. जे व्हाईट स्प्रिंकल्स असतात ना, ते खूप छान दिसतात केकवर. तर असे मी थोडे थोडे, मला छोटे मोठे मिक्स आहेत ते, तर मला जसे छान वाटले मी तसे त्याला लावून घेत आहे. तर तुम्हाला या केकची डिझाईन कशी वाटली एक कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर केकबद्दलच्या कोणत्याही गोष्टीवर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा. मी ती नक्की त्यावर डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर हा आहे आपल्या केकचा फायनल लुक.